सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालयात जादू टोण्याचा प्रकार समोर आलाय। हॉस्पिटलच्या ट्रस्टींच्या केबिनमध्ये खोदकामादरम्यान मानवी हाडं, काही केस आणि जादू टोण्याशी संबंधित वस्तू सापडल्यामुळे खळबळ माजली आहे। आधुनिक विज्ञानाच्या आधारे रुग्णांना बरं करणाऱ्या रुग्णालयातच अशी घटना घडल्यामुळे त्याची तीव्रता वाढतीये। त्यामुळे लीलावती रुग्णालयातल्या लीला सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। मुंबईचं प्रसिद्ध लीलावती रुग्णालय एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि याच हॉस्पिटलमधली चेअरमॅनची ही आलिशान केबिन आणि इथेच सापडलंय जादू टोण्याचं साहित्य। हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण याच कारणामुळे सध्या हे रुग्णालय चांगलं चर्चेत आलंय। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात बड्यातला बडा राजकारणी आणि मोठ्यातला मोठा सेलिब्रिटी उपचारांसाठी धाव घेतो। यावरून तुम्हाला लीलावती हॉस्पिटलचं महत्त्व समजलं असेल, पण याच नावाजलेल्या आणि प्रतिष्ठित अशा रुग्णालयामध्ये जादू टोण्याचं सामान आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हॉस्पिटलच्या चेअरमॅनच्या केबिनमध्येच जादू टोणा झाल्याचा संशय, कारण चेअरमॅनच्या केबिनमधली टाइल्स खोदली असता एकूण 8 कलश सापडले। त्या कलशामध्ये मानवी हाडं, मानवी केस, काळी बाहुली आणि जादू टोण्याचं सामान आढळलंय। लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या जादू टोण्याबद्दल गौप्यस्फोट केला। पूरी फ्लोरिंग को खोदा गया और जो फ्लोरिंग को खोदा गया तो कुछ कलश तो जहां ये चेयर है, जहां श्रीमती चारू मेहता बैठती थी, उस कुर्सी के नीचे से कुछ कलश निकले और उसके अलावा 2 कलश शायद इस कोने में से निकले थे, 2 कलश इस कोने में से निकले थे एंड 2 कलश बाकी इस किसी एरिया में से निकले थे। लीलावती ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात ब्लॅक मॅजिक आणि अघोरी प्रकार केल्याची माहिती दिली। त्या माहितीनुसार चेअरमनच्या कार्यालयामध्ये खोदकाम करण्यात आलं। या खोदकामादरम्यान मानवी अवशेष असलेले 8 कलश, तांदूळ आणि केस सापडले। या लीलावती ग्रुपचे जे कार्यकारी संचालक आहे, माजी पोलीस आयुक्त आहे, डेकोरेम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, परमबीर सिंग यांच्या बोलण्यातनं जो एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतोय की ही जी हाडं आहेत, ही हाडं मानवी असू शकतात। फॉरेन्सिक त्याची टेस्ट जरी केली नसली तरी या अशा प्रकारचा अंदाज त्यांनी बांधला, हाच खरोखर धक्कादायक आहे। किशोर आणि चारू मेहता या गर्भश्रीमंत कुटुंबानं लीलावती हॉस्पिटलची पायाभरणी केली। अल्पावधीतच हे हॉस्पिटल देशभरात लोकप्रिय झालं, पण नुकताच या हॉस्पिटलमधला जवळपास 1250 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला। या घोटाळ्यामध्ये 7 माजी विश्वस्त, उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेते यांचा समावेश असल्याचा आरोप आहे। इसमें चीटिंग, फॉर्जरी, सब एक्शंस इन लोगों ने लिए हैं लास्ट 15 साल में। ये बहुत ही गंभीर बड़ा फिगर है, 2000 करोड़ के ऊपर का मामला है और ये लोग सब NRIs हैं, दुबई के रेजिडेंट्स हैं। ये सब पैसा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट का है और ये सब पैसा इन्होंने अपने ऑफशोर अकाउंट्स में दुबई और बेल्जियम में ट्रांसफर कर चुके हैं। पण लीलावतीतल्या प्रकारामुळे अनेक प्रश्नांनी जन्म घेतलाय। विज्ञानाची कास धरून रुग्णांवरती उपचार होणाऱ्या वास्तूत जादू टोण्याची बीजं नेमकी कुणी रोवली? मडक्यांमधनं मानवी हाडं सापडणं हा केवळ जादू टोण्याचा प्रकार आहे की इथे मानवी अवयवांची तस्करी तर केली जात नव्हती ना? की या सगळ्याच्या पाठीमागे आणखी काही गंभीर प्रकार आहे का, याचाही उलगडा होण्याची आता आवश्यकता आहे। सेलिब्रिटीज नाही तर प्रत्येक सर्वसामान्य गरजू रुग्णाला उपचार करता यावे म्हणून याच खुर्चीवर बसलेल्या ज्या चारू मेहता यांनी प्रयत्न केले, त्यांच्याच खुर्चीच्या खाली सुद्धा जर का ब्लॅक मॅजिक होत असेल तर समाज नेमका जातोय कुठे? अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आला, जादूटोना विरोधी कायदा आला, असे कायदे अनेक येत आहे, अंमलबजावणी सगळ्यात महत्वाची। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत,